Hello dear students, in today's lecture we are going to discuss a very important part from this chapter, that is formation of mirage. मिराज म्हणा, मिरेज म्हणतात कोणी त्याला, ज्याला आपण मराठीमध्ये मृगजळ असं म्हणतो. आता मृगजळ हे आपल्याला कधी दिसतं रे, तर एकतर आपण मृगजळ म्हणजे वाळवंट आपल्या डोळ्यासमोर येतं की जेव्हा डिझर्ट्समध्ये एकदम हॉट सनी डेज असताना खूप जास्त उन्हाचं किंवा टेम्परेचर जेव्हा जास्त असताना आपल्याला लांबवर असं पाण्याचा काहीतरी सोर्स असल्यासारखं आपल्याला इल्युजन होतं, बरोबर. किंवा तुम्ही कधी दुपारच्या वेळेस ट्रॅव्हल करत असाल गाडीतून, तर रोडवरती देखील लांबवर आपल्याला तो जो रस्ता आहे तो हलतोय असं दिसतं, किंवा तिथे पाणी आहे असं आपल्याला भासतं, किंवा बरेचदा रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एखाद्या झाडाची मिरर इमेज म्हणतो आपण, तर तशा प्रकारची इमेज त्या रस्त्यावरती फॉर्म झाली आहे असं देखील आपल्याला दिसतं. तर हा सगळा जो प्रकार आहे ॲक्च्युली तो इल्युजन आहे आणि त्याला आपण मिराज असं म्हणतो. सो आता हे जे मिराज आहे की फॉर्मेशन ऑफ an image of a distant object during very hot or sunny days, तर त्याला म्हणायचं मिराज. आता हे मिराज फॉर्मेशन आपल्याला कसं होतं, कशा पद्धतीनं होतं, व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट, ते आपण बघणार आहे. एकदम इझी वेनं तुम्हाला मी सांगणार आहे की ज्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही. बरेचदा टेक्स्टबुक वाचल्यानंतर सुद्धा तुमचं कन्फ्युजन होतं की हे ॲक्च्युली डायरेक्शन चेंज होते म्हणजे काय होतं, रेची डायरेक्शन चेंज होते, मग झाड तर इथं असतं, खाली कसं दिसतं, असे खूप सारे प्रश्न मला मुलं विचारत असतात. सो त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये मिळणार आहेत. बघूयात आपण पहिल्यांदा मिराज म्हणजे काय. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की फॉर्मेशन ऑफ इमेज किंवा फॉर्मेशन किंवा याला आपण इल्युजन पण म्हणू शकतो. इल्युजन ऑफ फॉर्मेशन. Formation of image of a distant object due to high temperature during sunny days. एखाद्या दूरवरच्या ऑब्जेक्टची इमेज आपल्याला फॉर्म झाली अशी दिसते की हाय टेम्परेचरमुळे, जेव्हा जास्त ऊन असतं, सकाळच्या वेळेस तुम्हाला असं मिराज फॉर्मेशन दिसणार नाही, किंवा जेव्हा ऊन नसेल तेव्हा नाही, तर आपल्याला रस्त्यावरती सुद्धा हे आपल्याला दिसतं, रोड हलतोय असं. तर त्या सगळ्याचं मागचं हे एकच रिझन आहे. सो आता बघूयात हे मिराज फॉर्मेशन कशा पद्धतीनं होतं. त्यासाठी आपण असं इमॅजिन करू की तुम्ही इथे उभे आहात ऑन द सरफेस ऑफ रोड. आता बघा, जेव्हा खूप जास्त हीट असते म्हणजेच तेव्हा काय काय होतं आधी आपण इमॅजिन करूयात. ड्यू टू सनलाईट, सनलाईट जेव्हा रोडवरती स्ट्राईक होतील तर तेव्हा स्ट्राईक झाल्यानंतर ते रिफ्लेक्ट होतात. आपण बघितलं की रिफ्लेक्शन जे आहे ते लाईट रेजच्या बाबतीत पण होतं, कारण ते आपण रेज किंवा वेव्हजच आहेत. सो हे जे सन रेज आहेत ते रोडवरती स्ट्राईक झाल्यानंतर रिफ्लेक्ट होतात. आता त्यामुळं रेज रिफ्लेक्ट झाल्यामुळं त्याच्यामध्ये असणारी हीट जी आहे ती हीट एनर्जी देखील रिफ्लेक्ट होते, आणि जी एअर ह्या रोडच्या जवळ आहे ती एअर ही गरम होते ड्यू टू रिफ्लेक्शन ऑफ हीट एनर्जी. आलं लक्षात. आता बघा, आपण जर असे लेयर इमॅजिन करत गेलो एअरचे, अर्थच्या सरफेसपासून वरपर्यंतचे लेयर्स जर तुम्ही इमॅजिन केले तर बघा, समजा आता हे दूरवरती असणारं एक झाड आहे आणि आता ह्या झाडाची इमेज आपल्याला मिराज फॉर्मेशनमध्ये कशी दिसते हे आपण शोधायचं आहे. सो हा जो एअरचा लेयर आहे विच इज नियर द ग्राउंड, इट बिकम्स हॉट ड्यू टू द लाईट रेज ऑफ सन. म्हणजेच ही एअर जी आहे, सपोज एवढ्या भागातली एअर ही व्हेरी हॉट, त्याच्यापेक्षा जो वरचा लेअर आहे हा लेअर आपण इमॅजिन करू तर तो कंपॅरेटिव्हली लेस हॉट असणार आहे. आता याच्यावरचा लेअर जो आहे तो कंपॅरेटिव्हली कोल्ड असणार, आणि इथला जो लेअर आहे
तो ह्याच्यापेक्षा अजून कोल्ड, असं आपण हे लेअर इमॅजिन करू शकतो. आता काय होतं बघा, जेव्हा आपण हे झाड बघतोय लांबून, जवळच्या ऑब्जेक्टची अशा प्रकारे मिराज फॉर्मेशन आपल्याला दिसत नाही, ते ऑब्जेक्ट आपल्यापासून खूप लांब अंतरावरती असलं पाहिजे. आता जेव्हा ह्या दूर असणाऱ्या ऑब्जेक्टकडून येणारे लाईट रेज आहेत, समजा हा लाईट रे आपल्यापर्यंत येतोय, तुम्ही इथून बघताय त्या झाडाला. आता इथे जसं तुम्हाला सांगितलं की प्रत्येक लेअर ही त्याची टेम्परेचर हे वेगवेगळं असल्या कारणाने, असं जसं मी तुम्हाला ह्याच्या आधी सांगितलं आहे की डेन्सिटी पण चेंज होणार ड्यू टू चेंज इन टेम्परेचर. आता ही जी जवळची एअर आहे ती खूप हॉट असल्यामुळे त्याची डेन्सिटी ही कंपॅरेटिव्हली कमी असणार. जसं जसं तुम्ही वरती असणारी एअर कन्सिडर करताय तर तसं त्या एअरची डेन्सिटी ही वाढत जाणार. का? कारण तिचं टेम्परेचर कमी आहे. जेवढी एअर जास्त गरम तेवढं त्याची डेन्सिटी कमी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण कमी. म्हणजेच इथली जी सगळ्यात जास्त गार हवा आहे ह्या हवेच्या तुलनेनं गार, असं इमॅजिन करा. नाही तर तुम्ही म्हणाल इथं गरम आणि इथं गार कसं, तर या हवेच्या तुलनेत ही हवा कंपॅरेटिव्हली गार असते. आता असं जर गृहीत धरलं तर हिची डेन्सिटी सगळ्यात कमी म्हणून हिचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण कमी, इथं डेन्सिटी कंपॅरेटिव्हली जास्त म्हणून या हवेची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त, डेन्सिटी पण जास्त. आता हा जो लाईट रे आपल्यापर्यंत येतोय, अगेन इट इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम अ डेन्सर एअर टू रेअरर एअर. हे डेन्स आहे, हिच्यापेक्षा हिची डेन्सिटी कमी, इथली डेन्सिटी अजून कमी, सगळ्यात डेन्सिटी इथं कमी. म्हणजे हा जो रे ऑफ लाईट आहे तो आपल्यापर्यंत पोचताना इट इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम अ डेन्सर टू रेअरर मीडियम. नाव ॲज पर इट्स बिहेवियर, डेन्सर टू रेअरर जाताना लाईट रे कुठं बेंड होतो? अवे फ्रॉम नॉर्मल, असं आपण शिकलोय. सो समजा ह्या जे दोन मीडिया आहेत याच्यामधून हा येणारा लाईट रे आपण समजा इथे एक नॉर्मल दाखवला, तर किंवा सपोज हा नॉर्मल आपण खाली दाखवू, जरासं इथे दाखवू. तर हा समजा आपला दोन मीडियामधला एक काय म्हणू पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असेल का, दोन मीडिया इथे सेपरेट होतात असं आपण इमॅजिन करू. सो हा लाईट रे जो इथं आला आहे तो, इथं वरती हवा आहे ती डेन्स आहे, इथली हवा विरळ आहे. इमॅजिन करा, असं काही आपण बाउंड्री दाखवू शकत नाही, हे तुम्हाला माहितीच आहे. बट आपण इमॅजिन करण्यासाठी आपण असं करू की ॲज पर द बिहेवियर ऑफ लाईट इट विल बेंड अवे फ्रॉम नॉर्मल. मग आहे ती अशी डायरेक्शन, तो बेंड होणार स्लाइटली असा. मग बेंड होत समजा परत या इंटरफेसला आला तो. आपण हा इंटरफेस थोडा लांब टाकू. आता हा इथंपर्यंत आला, इथंपर्यंत आल्यानंतर परत अवे फ्रॉम नॉर्मल बेंड झाला. आता सपोज हा बेंड होत इथे आपला क्रिटिकल अँगल जो आपण लास्ट लेक्चरमध्ये शिकलोय, क्रिटिकल अँगल शिकलो ना आपण लास्ट लेक्चरला, की जेव्हा आयची व्हॅल्यू क्रिटिकल अँगल असताना आर विल बी इक्वल टू 90 डिग्रीज, बरोबर. सो आता इथे हा अँगल वाढत जातोय. जसा जसा हा लाईट रे खाली येतोय तसा अँगल ऑफ इन्सिडन्स वाढत जातोय. अँगल ऑफ इन्सिडन्स वाढल्यामुळे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पण वाढत जातो. आणि या पॉईंटला आल्यानंतर सपोज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर हा 90 डिग्रीज झाला आणि मग हा झाला क्रिटिकल अँगल आपला आय जो आहे तो. आता अजून जर परत खाली येता तुमच्या हाईटपर्यंत तो लाईट रे येता इथं पोचल्यानंतर हा काय होईल रे, परत बेंड होईल आणि त्याचं रिफ्रॅक्शन होण्याच्या ऐवजी तो रिफ्लेक्ट बॅक होईल. कालच्या लेक्चरमध्ये आपण जे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन शिकलोय तो पॉईंट इथे आपण बघतोय. आधी काय झाला, अँगल ऑफ इन्सिडन्स वाढत गेला डेन्सर टू रेअरर येताना. आता जसं पुढे लाईट रे येत जाईल तसं अँगल ऑफ इन्सिडन्स वाढत जाईल. अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पण वाढत जाईल. इथे मला असा अँगल मिळाला की जेव्हा आरची व्हॅल्यू 90 डिग्रीज आहे, आता जेव्हा त्याच्यापेक्षाही पुढे म्हणजे क्रिटिकल अँगलपेक्षाही पुढे आपण जर इन्सिडंट जो रे आहे त्याचा अँगल वाढवला तर आर जो आहे तो 90 डिग्रीजपेक्षा वाढणार. आता तसं येता इथंपर्यंत जो लाईट रे आला तेव्हा तो काय होईल, खाली रिफ्रॅक्ट होण्याच्या ऐवजी रिफ्लेक्ट बॅक होईल इनटू ॲटमॉस्फिअर. आणि
जर हा रे पुढे एक्सटेंड केला सपोज असा, तर काय दिसणार आपल्याला? आता तो ऑब्जेक्ट लांब आहे, लांबचं ऑब्जेक्ट आपल्याला दिसतंय, मग आपल्याला कन्फ्यूज होतं की ते लाईट रेज येणारे जे आहेत ते इथून येत आहेत का इथून येत आहेत. जसं आपण ट्विंकलिंग ऑफ स्टारमध्ये बघितलेलं होतं, स्टारची पोझिशन इथे होती पण त्याचं बेंडिंग झालं आणि त्याचे ॲपरंट पोझिशन आपल्याला इथं दिसली रिफ्रॅक्शनमुळं. तसंच इथे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झालं आणि लाईट रे रिफ्रॅक्ट होण्याच्या ऐवजी रिफ्लेक्ट झाला बॅक. आणि तो जर लाईट रे आपण एक्सटेंड केला तर आपल्याला असं दिसेल की ह्या झाडाचं जे डोकं आहे किंवा क्राऊन जो आहे तो इथं दिसेल आणि ह्या पद्धतीनं आपल्याला कन्फ्युजन होतं की झाड नेमकं इथं आहे की इथं आहे. आणि याच कन्फ्युजनला किंवा ही जी प्रोसेस आहे याला म्हणतात मिराज फॉर्मेशन. लक्षात आलं कशी मिराज फॉर्मेशन? तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जस्ट तुम्हाला काय सांगितलं आहे मी सांगते आता. तुम्हाला काय सांगितलं आहे की ड्युरिंग व्हेरी हॉट डेज इन समर इन द डेझर्ट्स ऑर ऑन द रोड्स यू कॅन सी द इमेज ऑफ अ डिस्टंट ऑब्जेक्ट ऑन द रोड. हां, मग तेव्हा काय होतं असं त्यांनी सांगितलं आहे की ड्यू टू हीट ऑफ सन द डेन्सिटी ऑफ एअर किंवा द एअर विच इज नियरर टू द ग्राउंड बिकम्स warm. Because of that its density decreases. As we go above the surface of earth, density of air goes on increasing आणि त्यामुळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण इन्क्रीज झाला. ड्यू टू दॅट the light rays which are coming from the distant object they are traveling from a denser to rarer medium. According to the behavior of light ray, when it is traveling from a denser to rarer medium it will bend away from normal. असं काही तिथं सांगितलेलं नाही आहे, हे आता मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करते. त्यांनी डायरेक्टली काय सांगितलं आहे तुम्हाला की द रे ऑफ लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन अकॉर्डिंग टू लॉज ऑफ रिफ्लेक्शन किंवा रिफ्रॅक्शन. बट डायरेक्शन चेंज होते कशी हा स्टुडंट्सना नेमका प्रश्न असतो. ते कळत नाही की ही डायरेक्शन रेची कशी काय चेंज झाली, तर त्याच्या मागचं हे एक्सप्लेनेशन आहे. हे तुम्हाला गरजेचं नाही, तुम्हाला हे लिहायचं नाही आहे, बट तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की नाही. हे जेव्हा तुम्ही ओन वर्ड्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे तेव्हा ती प्रोसेस ॲक्च्युली तुम्हाला समजली पाहिजे काय आहे ते, आणि तरच तुम्हाला ते स्वतःच्या वर्ड्समध्ये एक्सप्लेन करता येईल. आता तुम्हाला एक्सप्लेन करता येईल की नाही की इथं काय झालं आहे की डेन्सर टू रेअरर येताना जो आहे तो रे अवे फ्रॉम नॉर्मल बेंड होतो आणि त्याची डायरेक्शन चेंज होत होत जाते. ॲट अ सर्टन पॉईंट अँगल ऑफ इन्सिडन्स इज मोर दॅन क्रिटिकल अँगल अँड देन इन्स्टेड ऑफ refracting this light ray reflects back, and if we extend the light ray like this then we appear the image of the tree or any object on the surface of road. तो एक प्रकारचं इल्युजन आहे, आभास आहे. जसं जसं तुम्ही जवळ जाताय परत तिथं तुम्हाला नॉर्मल रोड दिसणार. सो दिस इज द फॉर्मेशन ऑफ मिराज अँड दिस इज द प्रॉपर एक्सप्लेनेशन. आता तुम्हाला ह्याच्यावरती अजून एक प्रश्न विचारला आहे की एक्सप्लेन ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन ऑन स्मॉल स्केल. तर जेव्हा आपण होली पेटवतो किंवा कोणतीही आग जेव्हा असते तर त्या आगीच्या एका साईडला आपण आहे आणि जर तुम्ही ती आग ऑब्झर्व करत असाल तर त्याच्या पलीकडे असणारे ऑब्जेक्ट्स आपल्याला हलताना दिसतात. सो दॅट इज ऑल्सो वन एक्झाम्पल ऑफ ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन ऑन स्मॉल स्केल. मग तिथे ते ऑब्जेक्ट्स हलताना का दिसणार? कारण जिथे तुम्ही ही आग पेटवली आहे त्याच्या जवळची हवा ही हीटमुळे गरम होणार. गरम झाली की डेन्सिटी कमी होणार, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी होणार आणि एअर ही कंटिन्युअसली मूव्हिंग असते. आणि ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळे ह्या आगीच्या पलीकडचे ऑब्जेक्ट्स तुम्हाला हलताना दिसतात. सो हे एक एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शनचं ऑन स्मॉल स्केल. सो होपफुली तुम्हाला हे मिराज फॉर्मेशन जे आहे ते व्यवस्थित कळलेलं असावं. जर काही तुम्हाला अजूनही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. आजच्या लेक्चरमध्ये आता आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फॉर्मेशन ऑफ रेनबो आणि जर टाईम परमिट झाला तर आपण एखादं एक्झाम्पल न्यूमरिकल्स जे असतात किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हा देखील पार्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कव्हर करूया.